मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपल्या आवडत्या शुभम ब्रॉडकास्टिंग या यूट्यूब चॅनलवर। कर्मचारी पेन्शनर्स यांच्यासाठी महत्त्वाच्या माहितीचे अपडेट्स असलेले माहितीपूर्ण व्हिडिओज आपल्या चॅनलवर येत असतात। आज इन्कम टॅक्स नवीन व जुन्या टॅक्स स्लॅबची तुलना व वीज कर्मचाऱ्यांसाठी सेव्हिंग डिक्लेरेशन कसे भरावे, एम्प्लॉय पोर्टलद्वारे टॅक्स स्लॅब कसा निवडावा या बाबतीत माहिती करून घेऊया। आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ। मित्रांनो, आजचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता काळजीपूर्वक पाहण्यासाठी आपल्याला विनंती आहे। जरा समोरचा चार्ट बघावा, यामध्ये नवीन व जुन्या टॅक्स रेजिमची तुलना केलेली आहे। हवं तर याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता। मित्रांनो, आपल्याला आठवत असेल जेव्हा संसदेत 2023चे बजेट सादर झाले त्या दिवशी सर्वच न्यूज चॅनलवर अशी बातमी होती की ₹7 लाखापर्यंत टॅक्स फ्री। सर्वच जण आनंदात होते, परंतु प्रत्यक्षात हे खरंच टॅक्स फ्री आहे का? कारण यापूर्वीसुद्धा 5 लाखांचे उत्पन्न टॅक्स फ्री म्हणून डिक्लेअर केलेले होते। तर या टॅक्स फ्रीचा आजपर्यंत आपल्याला कधी लाभ मिळाला आहे का? सध्याच्या परिस्थितीवरून टॅक्स फ्री हा विषय खरं म्हणजे नवीन टॅक्स स्लॅबमध्ये आहे आणि टॅक्स रिबीट झाला तरच ते उत्पन्न टॅक्स फ्री ठरते। आता रिबीट कुठल्या कंडिशनला होते या बाबतीमध्ये आणखी जे चार्टर्ड अकाउंटंट किंवा त्या बाबतीतले अभ्यासू आहेत त्यांच्याकडून या गोष्टी समजून घेणं गरजेचे आहे, परंतु सरसगट रिबीट होणार नाही हे मात्र नक्की आहे। तर चला समजून घेऊया हा समोरचा चार्ट। या चार्टमध्ये नवीन व जुन्या टॅक्स रेजिमची तुलना आहे। अगोदर 2 नंबरची लाईन पहा, ज्यामध्ये स्टँडर्ड डिडक्शन ₹50,000 दोन्ही रिजिम्समध्ये दाखवण्यात आले आहे। याचा अर्थ आपण कोणताही रिजिम निवडला, जुना किंवा नवा, तर आपले उत्पन्न जेवढे असेल त्यातून ₹50,000 वजा करून उर्वरित रकमेवर टॅक्स बसणार आहे। उदाहरणच पाहायचं तर समजा एखाद्याचं उत्पन्न 10 लाखांचं असेल तर 10 लाख वजा 50,000 म्हणजेच 9.5 लाखांवर त्या व्यक्तीला टॅक्स बसेल। आता ओल्ड रिजिममध्ये वैद्यकीय विमा पॉलिसी, LIC, घरभाडे भत्ता, चाइल्ड ट्यूशन फीस, होम लोन यांच्यासह ATC 24B या अंतर्गत आपण भरत असलेल्या अमाऊंट वजा करून उर्वरित रक्कम ही टॅक्ससाठी गृहीत धरली जात होती। ती इथून पुढे सुद्धा तशीच राहणार आहे। मात्र आपण जर न्यू रिजिम निवडला तर मात्र या सर्व रकमांवर आपल्याला टॅक्स द्यावा लागणार आहे, कारण न्यू रिजिम ही एक सरसगट पॉलिसी आहे। यामध्ये अशा प्रकारे कुठलंही डिडक्शन न करता सरसगट टॅक्स हा पडणार आहे आणि हाच दोन्हीमधला मूलभूत फरक आहे। सर्व्हिसवाला टॅक्स पेयर हा कोणत्याही वर्षी नव्या रिजिममधून जुन्या किंवा जुन्या रिजिममधून नव्या रिजिममध्ये स्विच करू शकतो, परंतु व्यावसायिक टॅक्स प्लेयर याने एकदा स्विच केल्यास पुन्हा त्याला स्विच करण्याची संधी नाही, बदल करण्याची कोणतीही संधी देण्यात आलेली नाही। या टॅक्स स्लॅबचा आणखी सोप्या भाषेत जर समजून घ्यायचं तर हा पुढचा छोटासा व्हिडिओ बघा। तर आजच्या व्हिडिओमध्ये या प्रश्नाचं तुम्हाला मी उत्तर देणार आहे की कोणती टॅक्स प्रणाली तुमच्यासाठी जास्त फायद्याची आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। सर्वात आधी आपण समजून घेऊया की नवीन टॅक्स प्रणाली ही फक्त इंडिव्हिज्युअल आणि HUF यांनाच ॲप्लिकेबल आहे, म्हणजे कंपनी, LLP, ट्रस्ट यांनाही ॲप्लिकेबल नाही आहे। तसंच ज्यांचं सॅलरी इन्कम आहे, कॅपिटल गेन इन्कम आहे, हाऊस प्रॉपर्टीमधून इन्कम आहे, अदर इन्कम आहे, यांना दरवर्षी जुनी टॅक्स प्रणाली की नवीन टॅक्स प्रणाली यामध्ये निवड करण्याची संधी मिळणार आहे। पण ज्यांचा बिझनेस इन्कम आहे त्यांना मात्र ही संधी एकदाच मिळणार आहे। म्हणजे जर तुम्ही एकदा नवीन टॅक्स प्रणाली निवडली तर तुम्हाला दरवर्षी नवीन टॅक्स प्रणालीमध्येच रिटर्न फाईल करावा लागेल। जर एखाद्या वर्षी तुम्ही जुन्या टॅक्स प्रणालीमध्ये रिटर्न भरलं तर पुन्हा तुम्हाला नवीन टॅक्स प्रणालीमध्ये जाता येणार नाही। तसंच नवीन टॅक्स प्रणाली ही डिफॉल्ट टॅक्स प्रणाली करण्यात आली आहे, म्हणजे तुमच्या एम्प्लॉयरला तुम्हाला कळवावं लागेल जर तुम्हाला जुन्या टॅक्स प्रणालीमध्ये जायचं असेल, नाहीतर तुमचा एम्प्लॉयर TDS हा नवीन टॅक्स प्रणालीप्रमाणेच कापेल।
तर हे निवडायचं कसं, नवीन टॅक्स प्रणाली की जुनी टॅक्स प्रणाली, ते अगदी सोपं करून मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात आधी आपण उत्पन्नानुसार गट बनवूया. पहिला गट म्हणजे ज्यांचं वार्षिक उत्पन्न हे 7 लाख रुपयापर्यंत आहे, त्या व्यक्तींनी सरळ नवीन टॅक्स प्रणाली निवडायची, कारण 7 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर लागणाऱ्या करावर रिबेट मिळतो, म्हणजेच पूर्ण टॅक्स हा माफ होतो. म्हणून 7 लाख पर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांनी सरळ नवीन टॅक्स प्रणाली निवडायचे. आता दुसरा उत्पन्न गट म्हणजे ज्यांचं वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपये ते 15 लाख रुपये, त्यांनी त्यांच्या डिडक्शनची म्हणजे वजावटीची आणि एक्झम्पशनची टोटल करायचे. म्हणजे ATCचं डिडक्शन घेत असाल, PPF, LIC, सुकन्या समृद्धी असं डिडक्शन घेत असाल, ATGचं डिडक्शन म्हणजे डोनेशनचं डिडक्शन घेत असाल, किंवा मेडिक्लेम भरत असाल तर ATDचं डिडक्शन आहे, हाऊस रेंटल अलाउन्स क्लेम करत असाल, लिव्ह ट्रॅव्हल अलाउन्स क्लेम करत असाल, किंवा होम लोन घेतलं असेल आणि त्याच्या इंटरेस्टची वजावट घेत असाल, अशा सगळ्या वजावटींची तुम्हाला टोटल करायची. आता ही जे टोटल डिडक्शन आहे आणि तुमचं टोटल जे उत्पन्न आहे ते तुम्हाला कम्पेअर करून तुम्ही टॅक्स प्रणाली ठरवू शकता. तर तुमच्या फायद्यासाठी मी एक जे टेबल बनवलंय त्यामध्ये बघून तुम्हाला ही निवड करणं सोपं जाईल. उदाहरणार्थ तुमचं टोटल उत्पन्न हे 11 लाख रुपये आणि तुमचं टोटल डिडक्शन जी आपण मगाशी टोटल केली ती 3 लाख रुपये असेल तर तुम्हाला जुनी टॅक्स प्रणाली फायदेशीर ठरेल. समजा तुमचं टोटल उत्पन्न हे 8 लाख रुपये असेल आणि टोटल डिडक्शन हे 1.5 लाख रुपये असेल तर तुम्हाला नवीन टॅक्स प्रणाली ही जास्त फायद्याची ठरेल. अशा प्रकारे या टेबलमध्ये बघून तुम्ही तुमची टॅक्स प्रणाली निवडू शकता. आता आपण तिसऱ्या उत्पन्न गटाकडे जाऊया. तो म्हणजे ज्यांचं उत्पन्न 15 लाखापेक्षा जास्त आहे, ज्यांचं वार्षिक उत्पन्न 15 लाख, 20 लाख, 25 लाख, 1 करोड, 5 करोड असं कितीही त्यांचं उत्पन्न आहे, त्यांचं गणित हे एकदम सोपं आहे. मगाशी आपण जी डिडक्शनची टोटल केली ती जर 3,75,000पेक्षा जास्त असेल तर जुनी टॅक्स प्रणाली ही तुम्हाला जास्त फायदेशीर आहे, आणि 3,75,000पेक्षा टोटल डिडक्शन जर कमी असेल तर तुम्हाला नवीन टॅक्स प्रणाली ही जास्त फायदेशीर आहे. तर या होत्या दीप्ती मॅडम CA. मित्रांनो, आता पाहूया महावितरण किंवा वीज कर्मचाऱ्यांना एम्प्लॉय पोर्टलद्वारे टॅक्स स्लॅब कसा निवडावा